ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्या रोप्पा महोत्सवी कार्यक्रमासाठी आणि विजय जल्लोषाच्या ह्या सभेसाठी इथे उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे नेतेगण, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके प्रांत अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात या निवडणुका पार पडल्यात, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, इथे उपस्थित असलेले सगळे नवनिर्वाचित खासदार, इथे उपस्थित असलेले सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आपल्या पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण आणि खरं ज्यांच्या भेटीसाठी आम्ही आलोय ते आपल्या महाराष्ट्रातून आलेले सगळे आपले पदाधिकारी, कार्यकर्ते, माझ्या सगळ्या जिल्हाध्यक्ष, माझ्या महिला भगिनी आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। खरं सगळ्यात पहिले तुम्हाला रौप्य महोत्सवाच्या मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देते। 25 वर्षाचा कालावधी झालाय आणि ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये खूप चढउतार पक्षाचे आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते पवार साहेबांच्या नेतृत्वात ह्या पक्षाने बघितलेत आणि तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार राहिलात। तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते। त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले नवनिर्वाचित खासदार, या सगळ्या नवनिर्वाचित खासदारांना जॉईंट किलर त्यांना आपल्याला म्हणता येईल, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। कारण एक एक जागा तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने, तुमचंही अभिनंदन करते। या एक एक जागा प्रचंड मेहनतीने आणि प्रचंड जबाबदारी घेऊन तुम्ही सगळ्यांनी ह्या जागा निवडून आणल्यात। तुमचंही मनापासून अभिनंदन करते। खरं 25 वर्षाचा काळ फार मोठा काळ आहे आणि ह्या काळामध्ये प्रत्येक चढ उतार तुम्ही जवळून अनुभवलात, पण ह्या वेळेसची निवडणूक काहीतरी वेगळी होती। असं म्हणतात ना, जिंकण्याची मजाही तेव्हाच येते जेव्हा प्रत्येक जण आपली हरण्याची वाट बघत असतो आणि आपण या वेळेस जी जीत हासिल केली आहे ना, ही खरंच खूप महत्त्वाची होती आणि ही तुमच्या प्रत्येकाच्या मेहनतीच्या मुळेच ही आज आपण आज जे आपले 8 खासदार निवडून आलेत ते फक्त तुमच्या मेहनतीने आलेत। आणि खरं प्रत्येकाचं लक्ष ज्या लोकसभेवरती होतं, त्या आदरणीय सुप्रियाताई सुळे पण मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यात। प्रत्येक व्यक्ती, जेव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरत होतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटायचं ताईंचं काय होतंय, म्हणजे प्रत्येकाला चिंता होती ती ताईंची आणि आपल्या ताईंचं काय होतंय। आणि खरंच ताई मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यात, कारण त्यांनी केलेलं काम, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला संपर्क आणि त्या दांडग्या संपर्कावरती त्या निवडून आल्यात। आणि प्रत्येकाला आनंद वाटेल अशा भरघोस मतांनी, म्हणजे 1,58,000 मतांनी ताई निवडून आल्यात। आणि ताईंसाठी मला इथे 2 वाक्य बोलायचे आहेत की ताईंनी ह्या संघर्षामध्ये किंवा ह्या निवडणुकीच्या काळामध्ये खूप लोकांनी त्यांच्यावरची खालच्या स्तरावरती जाऊन टीका केली, पण ताईंनी बाळगला तो संयम। आणि त्या संयमाला मी खरंच सलाम करेल की त्यांनी कुठेही त्यांचा संयम ढाळू दिला नाही। त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी ताई ठाम राहिल्यात
आणि त्यांचा निरंतर संपर्क त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत त्यांचा राहिला आहे. म्हणजे लोकांनी काय काय नाही त्यांना बोललं असेल, पण त्यांनी त्यांचा संपर्क दांडगा ठेवून त्या शांततेत लोकांपर्यंत जात राहिल्या. ताईंसाठी मी आज इथे 2 शब्द मला बोलायचे आहेत की सब सितम वाले बहुत कमज़ोर समझे थे जिथे, सब सितम वाले बहुत कमज़ोर समझे थे जिसे, उसने इस गुलशन में हंगामा मचा कर रख दिया, उसने इस गुलशन में हंगामा मचा कर रख दिया. सारे तूफा चुप रहे, सारी आंधियाँ बैठी रही, और एक तितली ने दरखतों को हिला कर रख दिया. त्या माझ्या आदरणीय सुप्रियाताईंना आम्हाला अभिमान आहे की आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. आणि ह्या पक्षामध्ये ज्या विचारधारेला आम्ही घेऊन काम करतोय, ह्या सगळ्या नेतेगणांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या सगळ्या नेत्यांना, आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळते. खरंच नशीबवाने आदरणीय पवार साहेबांना आम्ही ह्या गेल्या प्रचाराच्या काळात फार जवळून बघितलं. जयंत पाटील साहेबांनी जवळजवळ 106 सभा संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्यात. सोपं नव्हतं. आम्ही पवार साहेबांना जेव्हा जवळून बघितलं तेव्हा साहेबांनी एकेका दिवशी 5-5 सभा घेतल्यात. त्यांच्या तब्येतीवरती जी लोक टीका करतात ना, मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा जास्त सभा घेऊन साहेबांनी हे त्यांना दाखवून दिलंय की वय नाही, हिम्मत लागते. आणि हिम्मत आणि तुमच्या मध्ये जिद्द लागते. त्या जिद्दीच्या भरवशावरती आज आपण हा विजय मिळवलाय. आणि आजच्या दिवशी मी परत सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. तुमचे सगळ्यांचेही मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते. हा उत्साह अजून आपल्याला 3 महिने टिकवून ठेवायचा आहे, विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवायचा आहे. आणि हाच उत्साह घेऊन आपण जे गद्दार आपल्याला सोडून गेले आहेत किंवा ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना परत आपल्याला जमिनीवर आणायचं आहे. आणि माझ्या माता भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करेल. प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलायत, मला तुम्ही फोन करून सांगितलायत, फोटो बघितलेत मी तुमचे की तुम्ही प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलायत. मला अभिमान आहे, कारण हे इलेक्शन महिलांनीच बदललंय आणि महिलांनीच त्या बदलाचा सहभाग घेतलाय. त्याच्यामुळे तुमच्यासाठी स्पेशली मनापासून तुमचे अभिनंदन, कौतुक करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.